आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची माझं फिकीर नाही. दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जाची कार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. स्वार्थासाठी खोटा सलाम उगीच केला नाही. स्वार्थासाठी खोटा सलाम उगीच केला नाही. फाटत आलो जरी भरजरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने. सरणावरती खरोखर निघेन आता आनंदाने. पण मृत्यूचाही थोडा अजून नकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो. महाराष्ट्र राज्याची महा-टी-ई-टी अर्थात टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आज रद्द झाली. पेपर फुटीच्या संशयामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात काही आरोपींना पकडलं आणि ही होणारी टी-ई-टी आज रद्द झाली. परीक्षा परिषदेने एक जाहीर प्रकटन काढलं आणि त्या पत्राद्वारे सांगितलं की आज परीक्षा रद्द झाली. जरी ही टी-ई-टी परीक्षा रद्द झाली असेल तरी माझ्या शिक्षक बांधवाचं स्वप्न मात्र अजून जिवंत आहे. आज मी कोणत्याही एका विद्यार्थ्याचा आवाज नाही, मी त्या लाखो शिक्षकांचा आवाज आहे ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. आज मात्र तो स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी, स्वतःची सेवा वाचवण्यासाठी सातत्याने धडपडत आहे आणि टी-ई-टी परीक्षेचा अभ्यास करत आहे. ज्याने आयुष्यभर विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं तो शिक्षक मात्र आज स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी पुस्तक हातात घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतो आहे. आणि काय अभ्यास करून त्याच्या पदरी काय मिळतंय? वय वर्ष 45, वय वर्ष 50, वय वर्ष 55, वयाची 15 वर्ष सेवा, 20 वर्ष सेवा, 25 वर्ष सेवा, इतकी वर्ष सेवा केल्यानंतर सुद्धा दिवसभर शाळेत अध्यापन, शैक्षणिक उपक्रम, SIR, BLO, जनगणना, इतर असंख्य अशैक्षणिक कामं करून सुद्धा माझा शिक्षक बांधव भगिनी आपली सेवा वाचवण्यासाठी, आपली नोकरी वाचवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. आणि अभ्यास करून परते मात्र आमच्या पदरी निराशा. याची विचार करण्याची वेळ आलेली आहे. असंख्य जबाबदाऱ्या पार पाडून रात्री नोकरी वाचवण्याच्या भीतीने पुस्तक उघडणारा माझा शिक्षक, काहींना BP आहे, काहींना शुगर आहे, काहींना हृदयाचे विविध आजार आहेत, काहींच्या मुलामुलींचे लग्न आहेत, काहींनी आपलं घर बांधण्यासाठी, आपल्या मुलामुलींचं लग्न करण्यासाठी कर्जाचा डोंगर उचललेला आहे. आणि अशा अनेक संकटात असताना सुद्धा तो नेटाने, तो जोमाने अभ्यास करून येणारी परीक्षा पास होणार होता. येणारी परीक्षा 28 जूनची टी-ई-टी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार होता. मात्र अचानक पेपर फुटीचं प्रकरण समोर येतं. आणि मग हा पेपर फुटतो कसा? पेपर फुटला जातो की फोडला जातो? यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. इतकं सगळं असलं तरी शिक्षकाला मात्र एकच ध्यास असतो, कारण माझी नोकरी वाचली पाहिजे, माझी नोकरी वाचली पाहिजे. कारण माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या निर्देशानुसार 31 ऑगस्ट 2028 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षकाला टी-ई-टी अर्थात टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आणि म्हणून ते परीक्षा देत होते, आपल्या आयुष्याची लढाई लढत होते. अचानक परीक्षा परिषदेत एक पत्र काढते आणि परीक्षा रद्द झाली असं जाहीर करते. ही बातमी बघून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा तयारी करणाऱ्या शिक्षकांच्या मनात धडकी भरली असेल, त्याच्या उरात धडकी भरली असेल. अगोदरच वय झालेलं आहे, अगोदरच डोक्यावर प्रचंड ताण आहे. आणि असं परिस्थिती असताना सुद्धा माझा शिक्षक बांधव भगिनी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतायत. आपली दैनंदिन कामकाज व्यवस्थित पार पाडून आपली नोकरी वाचण्यासाठी पुस्तकं उघडतायत, प्रश्न उत्तर पाठ करतायत. आयुष्यभर इतरांच्या परीक्षा घेणारा त्याला मात्र आज स्वतः मात्र परीक्षा द्यावं लागत आहे. तरी तो तयार आहे, तरीही कुठला तो गाजावाजा न करता, कुठलीही आदळआपट न करता तो टी-ई-टीला सामोरे जातो आहे. परंतु टी-ई-टी सारखा महत्त्वाच्या परीक्षेतला पेपर फुटतो आणि सगळंच इथे बोजवारा उडतो. शिक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. या पेपर फुटीमुळे कित्येक शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. त्या प्रामाणिक कष्ट करणाऱ्या, प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांच्या डोळ्यामध्ये त्यांची नोकरीची चांगली आलेली संधी गेल्यामुळे पाणी आलं असेल. काहींनी पुस्तक
हातात घेतलेलं बाजूला ठेवून दिलं असेल. कित्येक जणांनी पुस्तक बंद करून निशब्द होऊन शांत बसले असतील. परंतु या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत आहे का? आमच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यापूर्वी तुमच्या व्यवस्थेचा निकाल जाहीर करा. आम्हाला पात्र ठरवण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सिद्ध करा. आमच्या उत्तरपत्रिकेतील त्रुटी मोजण्यापूर्वी व्यवस्थेतील त्रुटी दूर करा. आमच्या गुन्ह्यांवर प्रश्नचिन्ह उभं करण्यापूर्वी दोषींना योग्य शिक्षा द्या. पेपर फुटीचा संशय हा फक्त एका परीक्षेचा नसतो, तर तो असतो हजारो लाखो कुटुंबाच्या विश्वासाचा. पेपर फुटत नाही तर ती फुटते हजारो कुटुंबाची आशा. रद्द होत नाही परीक्षा, रद्द होते तरुणाईचा विश्वास. रद्द होत नाही परीक्षा, रद्द होते सेवेत असणाऱ्या वयोवृद्ध त्या शिक्षकाचा विश्वास. हरत नाही विद्यार्थी, हरत नाही शिक्षक, हरते ती शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता. आज आपल्या देशात नेमकं चाललंय काय? कधी पेपर फुटतात, कधी मंदिराच्या दानपेट्या फुटतात, कधी जाती जातीत भांडणं लावून एकमेकांची डोकी फुटतात, कधी राजकीय पक्ष फुटतात, कधी आमदार फुटतात, कधी खासदार फुटतात. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी फुटाफुटीच्या होत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ज्या दिवशी या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा विश्वास फुटेल त्या दिवशी मात्र हा देश संपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या पेपर फुटी प्रकरणाची योग्य अशी चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर अशी कारवाई व्हावी. सुरक्षित आणि तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा पद्धती उभी राहावी आणि पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही शिक्षकाला अशा प्रकारची वेदना त्याला होऊ नये याची काळजी, याची जिम्मेदारी प्रशासनाने घ्यावी. माझ्या प्रिय शिक्षक बांधवांनो, तुम्ही हार मानू नका. कारण तुम्ही विद्यार्थ्याला आयुष्यभर सांगितलंय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश म्हणजे शेवट नसते. आणि आज तीच शिकवण स्वतःला सुद्धा द्या. परत पुस्तक उघडा, परत वही उघडा, परत पेन हातात घ्या आणि स्वतःला ठणकावून सांगा की फक्त परीक्षा रद्द झालीये, परीक्षा फक्त पुढे गेलीये, तुमचं स्वप्न मात्र पुढे गेलं नाही. परीक्षा पुढे गेली आहे, तुमचं ध्येय नाही. परीक्षेची तारीख बदलली आहे, तुमची पात्रता नाही. वेळ बदलली आहे, तुमची मेहनत नाही. लक्षात ठेवा, त्याने 25 वर्षे इमाने ईदवारे विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलंय, त्याला स्वतःचं आयुष्य घडवायला काही वेळ लागणार नाही आणि काही अवघडही नाही. ज्याने हजारो मुलांना शिकवलं की हार मानायची नाही, त्याने आज स्वतःही हार मानायचं नाही. शेवटी आम्ही पुन्हा अभ्यास करू, पुन्हा परीक्षा देऊ, पुन्हा पेपर सोडवू, पुन्हा आम्ही उभे राहू. परंतु या व्यवस्थेने मात्र या पेपर फुटीसारखा प्रकार दुसऱ्यांदा होणार नाही, पुन्हा होणार नाही, पुन्हा विश्वासाची गळचेपी होणार नाही याची मात्र खबरदारी घ्यावी, याची मात्र काळजी घ्यावी. कारण शिक्षक मजबूत असेल तर विद्यार्थी मजबूत होईल आणि विद्यार्थी मजबूत असेल तर देश मजबूत होईल. आणि म्हणून परत एकदा जाता जाता माझ्या संपूर्ण शिक्षक बंधू आणि भगिनींना मी एकच आवाहन करेन की आजची परीक्षा रद्द झाली म्हणजे तुमचं कायमचं अपयश नव्हे. चला पुन्हा नव्याने, नवा उमेदीने अभ्यासाला लागा. जसा अभ्यास तुमचा कंटिन्यू आहे तसाच कंटिन्यू पुढे करा, सातत्य ठेवा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा आणि तो नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे, यात मला तील मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.